Hello students, today we are going to study the second chapter, that is systematic of living organisms. In that chapter, the 2.1 to 2.12, these points become deleted from the second chapter. In that chapter, we can study about living organisms. Carl Linnaeus is the name of scientist who divided the living organisms in two kingdoms, that is kingdom Plantae and kingdom Animalia. Carl Linnaeus is the name of scientist who divided the living organisms into two kingdoms, that is kingdom Plantae and kingdom Animalia. On which basis these living organisms can be divided, that is mode of nutrition, or whether they are migratory or sedentary. म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा मोड ऑफ न्यूट्रिशन काय होतं, पोषण पद्धती, वेदर दे आर ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. दॅट मीन्स ते स्वतःच्या अन्न स्वतः तयार करायचे का स्वतः तयार करत नव्हते, म्हणजेच त्याला म्हणायचं मोड ऑफ न्यूट्रिशन, ॲटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. सेकंड वन मायग्रेटरी और सेडेंटरी. मायग्रेटरी दॅट मीन्स दे कॅन मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, और वेदर दे आर सिडेंटरी म्हणजेच ते एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत होते किंवा एकाच जागी ते स्थिर आहेत. याच्यावरून हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन किंगडम्स त्यांनी केलेले आहेत. बिकॉज द सम ऑर्गॅनिझम्स दॅट इज बॅक्टेरिया, युग्लिना, फंजाय, दे शोज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ किंगडम्स. परंतु बॅक्टेरिया, युग्लिना आणि फंजाय हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करत होते, तर दोन्ही किंगडमचे कॅरेक्टरिस्टिक दाखवत होते. देअरफॉर टू अवॉइड द कन्फ्युजन, द सायंटिस्ट R.H. Whittaker in 1969 they divided the living organisms into 5 kingdom system. हे कन्फ्युजन टाळण्यासाठी R.H. Whittaker यांनी काय केलेलं आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स 5 किंगडममध्ये डिवाइड केलेले आहेत. That is kingdom Monera, Protista, Plantae, Fungi and Animalia. These living organisms shows the phylogenetic relationship. Then first of all we see the silent features of kingdom Monera. Kingdom Monera मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात त्यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय पाहायला मिळतात आपल्याला ते आपण पाहूया. In kingdom Monera, mainly bacteria are involved. या किंगडम मोनेरामध्ये जनरली काय येतात, बॅक्टेरिया, ज्यांना आपण काय म्हणतो, जीवाणू. यू नो दॅट दिस बॅक्टेरिया आर मायक्रोस्कोपिक. विदाउट मायक्रोस्कोप वी कॅन नॉट सी द बॅक्टेरिया. दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच आर अंडर द किंगडम मोनेरा, दे आर युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक. हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स होते ते कसे होते, तर युनिसेल्युलर एकपेशीय, प्रोकॅरियोटिक मीन्स प्रो मीन्स प्रिमिटिव्ह, कॅरिऑन मीन्स न्यूक्लियस. दॅट मीन्स द ऑर्गॅनिझम विच शोज द प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस. जर आपण न्यूक्लियस पाहिला, आपण प्लांट किंवा ॲनिमल सेल तुम्ही शिकलेला आहात, 10वीला वगैरे शिकलेला असाल, तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस म्हटलं की आपल्याला काय दिसतो, असा गोल राऊंड शेप न्यूक्लियस. त्याच्यामध्ये काय असतं, न्यूक्लिओलस, दॅट मीन्स आपण त्याला काय म्हणतो, केंद्रकी. न्यूक्लिओप्लाझम, क्रोमॅटिन मटेरियल, दॅट इज कॉल्ड ॲज वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. अशा पद्धतीचा न्यूक्लियस या प्रोकॅरियोटिक म्हणजेच बॅक्टेरियामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून त्यांनी काय म्हटले पाहिजे, नॉट वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. These organisms are omnipresent. Omnipresent means these organisms found in all type of environment. जे काही वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंट असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. दॅट मीन्स दे आर ओमनी प्रेझेंट. फ्यू आर फोटो ॲटोट्रॉप्स और फ्यू आर किमो ॲटोट्रॉपिक. आता हे फोटो ॲटोट्रॉप्स म्हणजे काय, फोटो मीन्स लाईट, ॲटोट्रॉप्स मीन्स those organisms synthesize their own food material by using
light, called as photoautotropic organism. While chemoautotropic means those organisms synthesize their own food material by using chemical energy, that is ATP, called as chemoautotropic organisms. While majority of the organisms are heterotropic, परंतु जास्ती करून बॅक्टेरिया या कशा असतात, हेटेरोट्रॉपिक असतात. म्हणजे काय, दे डू नॉट सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. म्हणजे मेजॉरिटी लिव्हिंग ऑर्गॅनिझम या किंगडम मोनेरामध्ये कसे असतात, हेटेरोट्रॉपिक असतात. व्हाईल सम आर photoautotrophs or some are chemoautotropic. Later on, next character, nucleoid. Then what is mean by nucleoid? आत्ताच आपण पाहिलं पहा, the prokaryotic organism or the living organisms which kept under the monera, they do not show well developed nucleus. वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस नसतो त्यांच्यामध्ये. मग काय असतं, तर सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल कॉल्ड ॲज न्यूक्लिऑइड. त्यांच्यामध्ये काय असतं, फक्त एक सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल असतो. जर आपण छोटीशी बॅक्टेरियाची जर आपण एक डायग्रॅम काढली तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, न्यूक्लिऑइड असतं. म्हणजेच त्याच्यामध्ये असणारं जेनेटिक मटेरियल, म्हणजेच असं सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल, त्याला म्हणायचं न्यूक्लिऑइड. Later on, plasmid. Then what is mean by plasmid? Along with this single circular DNA molecule or along with this nucleoid, the bacteria also shows some extracircular DNA molecule or chromosome called as plasmid. बॅक्टेरियाच्या सेलमध्ये आपल्याला न्यूक्लिऑइड बरोबरच एक सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल पाहायला मिळतो, की जो कसा असतो, एक्स्ट्रा. म्हणून इथे लिहिले पहा, स्मॉलर सर्क्युलर एक्स्ट्रा क्रोमोसोमल DNA मॉलिक्यूल कॉल्ड ॲज प्लास्मिड. म्हणजे न्यूक्लिऑइड बरोबरच एक स्मॉल सिंगल सर्क्युलर DNA मॉलिक्यूल आपल्याला बॅक्टेरियल सेलमध्ये पाहायला मिळतो, त्याला म्हणायचं प्लास्मिड. सेल वॉल. द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. याची जी सेल वॉल असते बॅक्टेरियाची, ती कशाची बनलेली असते, तर पेप्टिडोग्लायकॅन. जशी आपल्याला माहिती आहे प्लांटची सेल वॉल कशाची बनलेली असते, तर सेल्युलोजची बनलेली असते. तसंच बॅक्टेरियाची सेल वॉल कशाची बनलेली असते, पेप्टिडोग्लायकॅन्स. लॅटर ऑन, रायबोसोम्स. रायबोसोम, देर आर 70S टाईप ऑफ रायबोसोम्स आर प्रेझेंट इन बॅक्टेरियल सेल. म्हणजे जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यामध्ये जनरली 70S टाईपचा रायबोसोम पाहायला मिळतो. लॅटर ऑन, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज, दॅट इज क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ॲज वेल ॲज मायटोकॉन्ड्रिया आर ॲब्सेंट. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज म्हणजे काय, की ज्या सेल ऑर्गॅनेलिज, आपलं प्लांट ॲनिमल सेल शिकला याच्या अगोदर तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम या सेल ऑर्गॅनेली तुम्ही पाहिले असतील. परंतु या बॅक्टेरियल सेल किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये अशा मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेलिज नसतात, म्हणजेच दे आर ॲब्सेंट. द नेक्स्ट वन, हाऊ दिस बॅक्टेरिया और प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बिकम रिप्रोड्युसेस. म्हणजे थोडक्यात काय, या बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझममध्ये रिप्रोडक्शन कसं होतं. द रिप्रोडक्शन आर ऑफ 2 टाईप्स, दॅट इज असेक्शुअल अँड सेक्शुअल. लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन म्हणतो आपण त्याला, असेक्शुअल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जनरली टेक्स प्लेस बाय बायनरी फिशन ऑर बडिंग. आता हे तुम्ही अभ्यासलेलं आहे पहा अगोदरच्या इयत्तेमध्ये. बायनरी फिशन म्हणजे एका बॅक्टेरियाच्या 2 बॅक्टेरिया होतात. बायनरी मीन्स, बाय मीन्स 2. बायनरी फिशन द्विविभाजन म्हणतो त्याला आपण, आणि बडिंग मुकुलायन म्हणायचं. दीज आर द asexual type of reproduction. While sexual, it is very rarely
सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतं, व्हेरी रेअरली बाय द कॉन्जुगेशन मेथड. आता जनरली हे लक्षात ठेवा, बायनरी फिशन ऑर बडिंग. लॅटर ऑन शेप, आकार. बॅक्टेरियाचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार पाहायला मिळतात. बॅक्टेरिया म्हणजे काय, जीवाणू म्हणतोय आपण त्याला. दिस बॅक्टेरिया हॅव्हिंग फॉलोइंग टाइप्स ऑन द बेसिस ऑफ शेप. त्यांचे आकार कसे आहेत या बॅक्टेरियांचे, त्याच्यावरून हे खालील टाईप पडलेले आहेत पहा. कुठले कुठले असतात तर कोकस. कोकस कोकस मीन्स दे आर सर्क्युलर बॅक्टेरिया. हे कसे आहेत, सर्क्युलर आहेत, गोलाकार. व्हाईल बॅसिलाय, बॅसिलाय यांना आपण रॉड शेप्ड बॅक्टेरिया म्हणतो. कशा असतात या, रॉड शेप्ड आहेत, दंडाणू म्हणायचं यांना, यांना म्हणायचं गोलाणू. व्हायब्रिओ, व्हायब्रिओ मीन्स कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. जसं आपण एखादा कॉमा देतो लिहिताना, कॉमा वापरतो पहा आपण, तर त्याच्यासारख्या या बॅक्टेरिया दिसतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, व्हायब्रिओ, कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. लॅटर ऑन स्पिरिलम or spirillum, they are generally S shaped bacteria. आता तुम्हाला दिसते पहा, अशा S shaped bacteria आहेत ह्या, अशा S shaped bacteria. And these are the flagellum. Flagellum, with the help of this flagellum or flagella, they can move from one place to another place. S shaped bacteria, that is spirillum. Later on Cocobacillus. कोकोबॅसिलस. कोकोबॅसिलस म्हणजे काय, थोडक्यात ओव्हल शेप्ड बॅक्टेरिया असतात. ओव्हल शेप्ड बॅक्टेरिया, आपण त्याला अंडाकृती म्हणूया, कोकोबॅसिलस. लॅटर ऑन स्पायरिओस्चिट. स्पायरिओस्चिट म्हणजे काय, या बॅक्टेरिया स्क्रू सारख्या असतात पहा. आपल्याला तुम्ही स्क्रू पाहिला असेल असा, त्याच्यावरती अशा मार्किंग पाहायला मिळतो, आपण स्क्रू वापरतो की नाही, त्याच्यासारख्या ह्या बॅक्टेरिया दिसतात, म्हणून त्याला स्पायरिओस्चिट असं म्हणतात. दीज आर द बॅक्टेरिया ऑफ डिफरंट शेप, दॅट इज कोकस, दे आर सर्क्युलर. बॅसिलाय, दे आर रॉड शेप्ड बॅक्टेरिया. व्हायब्रिओ, दॅट इज कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. स्पायरलम, दॅट इज एस शेप्ड बॅक्टेरिया. लॅटर ऑन कोकोबॅसिलस. कोको म्हणजे थोड्याशा सर्क्युलर असतात, बॅसिलस म्हणजे रॉड शेप्ड म्हणतो आपण. हे दोन्ही एकत्र होऊन काय होतात, त्या ओव्हल शेप्ड बॅक्टेरिया होतात, म्हणजे अंडाकृती म्हणतो आपण. अँड स्पायरिओस्चिट म्हणजे स्क्रूच्या आकाराच्या या बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. दीज आर द बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ डिफरंट शेप. लॅटर ऑन द बॅक्टेरिया आर क्लासिफाईड इन टू 2 ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन. म्हणजे उत्क्रांती कशी होत गेली बॅक्टेरियामध्ये, त्याच्यावरून या बॅक्टेरियाचे 2 प्रकार त्यांनी दिलेले आहेत, आर्किओबॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. देन व्हॉट इज मीन बाय आर्किबॅक्टेरिया. आर्किबॅक्टेरिया, दे आर जनरली प्रिमिटिव्ह टाईप ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे खूप जुन्या पद्धतीच्या बॅक्टेरिया याच्यामध्ये येतात, आर्किबॅक्टेरिया. दिस आर्किबॅक्टेरिया मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम म्हणजे आपण काय म्हणतो, टोकाचं म्हणतो बा, एक्स्ट्रीम कंडिशन्स. दे आर कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. खूप टोकाच्या कंडिशन्समध्ये, परिस्थितीमध्ये या बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. दॅट मीन्स कॉल्ड ॲज एक्स्ट्रीमोफिल्स, विच स्टँड ऑर सर्वाइव्ह होस्टाईल एन्व्हायरमेंट. होस्टाईल मीन्स खूप विरुद्ध परिस्थितीमध्ये, पर्यावरणामध्ये आपल्याला या बॅक्टेरिया पाहायला मिळतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, एक्स्ट्रीमोफिल्स. सम आर कॉल्ड ॲज हॅलोफिल्स. हॅलोफिल्स, दॅट मीन्स दे आर फाउंड इन हाय सॅलिनिटी एरिया. सॅलिनिटी, दॅट मीन्स हाय सलाईन कंडिशन. म्हणजे सलाईन म्हणजे काय आपण म्हणतो त्याला, क्षारयुक्त कंडिशन्स किंवा एन्व्हायरमेंट जर असेल तर तिथं या बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतो. सलाईन म्हणजे क्षारयुक्त, त्यांना काय म्हणायचं, हॅलोफिल्स. व्हाईल सम आर कॉल्ड ॲज थर्मोफिल्स.
त्या थर्मो इथंच आपल्याला थर्मो मीन्स काय म्हणतो आपण, टेम्परेचर. थर्मोफिल्स दे फाउंड इन एक्स्ट्रीम टेम्परेचर ऑर हॉट स्प्रिंग्स. खूप जास्त तापमान जिथं असेल त्या ठिकाणी या बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात. दॅट मीन्स आर्किबॅक्टेरिया आर generally primitive type of bacteria and they can found in very extreme conditions. That is, they are called as extremophils, while some are found in halophils, or some are called as halophils. That means they are found in high salinity area, while some are called as thermophils. That means they are present in high temperature conditions. Some examples, that is methanogenic bacteria. Methanogenic bacteria, they kept under archaeobacteria. Methanogenic bacteria, where this bacteria found, या बॅक्टेरिया कुठं आपल्याला पाहायला मिळतात? दे आर फाउंड इन गट ऑफ रुमिनंट्स, दॅट इज काव अँड बफेलोज. रुमिनंट्स जे रवंत करतात प्राणी, त्यांना आपण काय म्हणतो, रुमिनंट्स असं म्हणतो. काव अँड बफेलोज यांच्या गटमध्ये म्हणजे इंटेस्टाईनमध्ये आपल्याला या बॅक्टेरिया पाहायला मिळतात. या बॅक्टेरियाचा यूज काय आहे मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाचा? दे हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट्स. आता हे खूप महत्त्वाचं आहे, पण लक्षात ठेवा. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, ह्या बॅक्टेरिया कुठं सापडतात आपल्याला? तर गट्स ऑफ रुमिनंट्स, दॅट इज काव अँड बफेलोज. आणि या बॅक्टेरियाचा यूज काय आहे? दे प्रोड्यूस मिथेन इन बायोगॅस प्लांट. आता तुम्ही बायोगॅस प्रोडक्शन वगैरे पाहिलं असेल, बायोगॅस कसा तयार करतात. आणि तो बायोगॅस म्हणजेच कुठला गॅस असतो, तर मिथेन असतो. आणि तो गॅस तयार करत असताना तिथं कुठल्या बॅक्टेरिया असतात, तर मिथेनोजेनिक बॅक्टेरिया असतात. दॅट मीन्स बायोगॅस प्लांट. These are the archaebacteria. Later on, second type of bacteria, that is eubacteria. Second type of bacteria called as eubacteria. Eu means true bacteria. Eu means true bacteria. Cell wall of this bacteria is made up of peptidoglycans. They includes generally photosynthetic autotrophs. या युबॅक्टेरियामध्ये आपल्याला फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया पाहायला मिळतात किंवा फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲज ॲटोट्रॉप्स लाईक सियानोबॅक्टेरिया. फोटोसिंथेटिक म्हणजे काय तुम्हाला लक्षात येते? म्हणजेच काय? ॲटोट्रॉप्स म्हणजेच काय? दे सिंथसाइज देअर ओन फूड मटेरियल लाईक सियानोबॅक्टेरिया. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात या सियानोबॅक्टेरिया. दिस सियानोबॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्ल्यू ग्रीन अल्गी. यांना दुसरे एक नाव आहे पहा, ब्ल्यू ग्रीन अल्गी. म्हणजे काय म्हणायचं? नीलहरित शैवाळ म्हणतात त्यांना, किंवा सियानोबॅक्टेरिया. एक्झाम्पल नॉस्टॉक. तुमच्या पुस्तकामध्ये किंवा आपण इथे एक डायग्राम काढली पहा, हे नॉस्टॉकचा फिलामेंट आहे. यांची जनरली बॉडी कशी असते या बॅक्टेरियाची किंवा सियानोबॅक्टेरियाची? फिलामेंटस असते, अशी धाग्यासारखी बॉडी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये हे सियानोबॅक्टेरिया कसे असतात? दे आर मल्टीसेल्युलर फिलामेंटस लाईव्ह इन फ्रेश वॉटर. हे सियानोबॅक्टेरिया आपल्याला जनरली कुठं पाहायला मिळतात? तर फ्रेश वॉटरमध्ये. दे आर मल्टीसेल्युलर. मल्टीसेल्युलर आपल्याला इथे दिसतंय, अनेक सेल्सचा बनलेला आहे हा फिलामेंट. फिलामेंट म्हणजे काय? धागा. फिलामेंट म्हणजे धागा. म्हणजेच बॉडी कशी असते त्यांची? मल्टीसेल्युलर फिलामेंटस लाईव्ह इन फ्रेश वॉटर, गोड्या पाण्यामध्ये पाहायला मिळतं. बॉडी कवर्ड बाय म्युसिलॅजिनस शीथ. या नॉस्टॉक फिलामेंट किंवा या सियानोबॅक्टेरियाची जी बॉडी आहे त्याच्यावरती आपल्याला कवरिंग पाहायला मिळतं, म्युसिलॅजिनस शीथ कवरिंग पाहायला मिळतं. म्युसिलेज म्हणजे असा चिकट पदार्थ असतो, गुळगुळीत. त्या पदार्थाने यांची बॉडी काय केलेली असते? कव्हर केलेली असते. त्याला म्हणायचं म्युसिलेजिनस शीथ. हे एक लक्षात ठेवा पहा. हेट्रोसिस्ट आपण पाहणारच आहे. हेट्रोसिस्ट म्हणजे काय?
तर पुढे काय पहा, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स दॅट इज क्लोरोफिल ए, बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल्स. हे पण तुम्ही अगोदर शिकला असाल. तर फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे क्लोरोफिल एच्या सहाय्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, हे आपल्याला माहिती आहे. तसंच या बॅक्टेरियामध्ये आपल्याला हे फोटोसिंथेटिक पिगमेंट पाहायला मिळतात, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅन्थोफिल्स. This filament shows heterocysts. With the help of this heterocysts, they fix the nitrogen, atmospheric nitrogen. आता याच्यामध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट आहे पहा, हेट्रोसिस्ट. आपण इथे दाखवलं या नॉस्टॉक फिलामेंटमध्ये काय आहे, एक हेट्रोसिस्ट नावाचा पार्ट इथे दिसतोय पहा. हेट्रोसिस्टमध्ये नायट्रोजिनेज नावाचं एन्झाईम असतं आणि तो काय करतो, वातावरणामधला जो नायट्रोजन असतो तो फिक्स करतो. म्हणून इथे काय म्हटलंय पहा, दे फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. दॅट मीन्स हेट्रोसिस्ट हेल्प्स इन नायट्रोजन फिक्सेशन. अदर photosynthetic bacteria like chlorobium, chloro means it is related to green sulfur bacteria and chromatium. जे सियानोबॅक्टेरिया सारख्याच आणखीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच क्लोरोबियम, दे आर कॉल्ड ॲज ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटियम. दिस सियानोबॅक्टेरिया इज फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स आहे, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत. परंतु काही किमोसिंथेटिक बॅक्टेरिया असतात. किमोसिंथेटिक म्हणजे काय सांगितलं मगाशी, की ज्या बॅक्टेरिया स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी केमिकल एनर्जी म्हणजेच एटीपीचा वापर करतात, त्यांना काय म्हणायचं, किमोसिंथेटिक. इथे लिहिले पहा, विथ द हेल्प ऑफ केमिकल एनर्जी दॅट इज एटीपी दे सिंथसाइज देअर ओन फूड मटेरियल कॉल्ड ॲज किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. मग एक्झाम्पल काय त्याचं, तर सल्फर बॅक्टेरिया. हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. आता वरती आपण काय पाहिलं, फोटोसिंथेटिक ॲटोट्रॉप्स दॅट मीन्स ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम पाहिलं आपण. यू बॅक्टेरियामध्ये काय पाहिलं आपण, ॲटोट्रॉपिक बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल सियानो बॅक्टेरिया. आता दुसऱ्या कुठल्या प्रकारच्या असतात बॅक्टेरिया, तर हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. हेट्रोट्रॉपिक मीन्स दोज बॅक्टेरिया कॅनॉट सिंथसाइज देअर ओन फूड मटेरियल, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, त्यांना काय म्हणायचं, हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया. दे आर जनरली अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक मीन्स एरोबिक आणि अनएरोबिक तुम्हाला माहिती आहे पहा, रेस्पिरेशनचे दोन प्रकार आहेत. म्हणजे या बॅक्टेरिया रेस्पिरेशन किंवा श्वसनासाठी त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते, त्याला काय म्हणायचं, अनएरोबिक बॅक्टेरिया. दॅट मीन्स दिस बॅक्टेरिया कॅन रेस्पायर विदाउट ऑक्सिजन called as anaerobic bacteria. Most of them are decomposers. हे हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया जे आहेत त्या मोस्ट ऑफ कशा असतात, मोस्ट ऑफ दी डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स मीन्स दे डिग्रेड or break down the complex molecule into the simple molecules. म्हणजे ह्या बॅक्टेरिया जनरली काय करतात, तर जे कॉम्प्लेक्स फूड मटेरियल आहे किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे त्याचं विघटन करतात. कशामध्ये, तर सिंपल मॉलिक्युल्समध्ये, म्हणून त्यांना डिकम्पोजर, विघटन करणारे असं म्हणतात. मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया आर डिकम्पोजर्स. आउट ऑफ दिस सम बॅक्टेरिया आर युजफुल. याच्यामध्ये काही बॅक्टेरिया आपल्याला उपयोगी असतात. तुम्ही शिकला असेल पहा, याच्यामध्ये 9वी 10वीला कुठं तर तुम्ही शिकला असेल, उपयोगी आणि उपद्रवी जीवाणू किंवा सूक्ष्मजीव असे तुम्ही कुठेतरी अभ्यासला असेल, तेच आहे. सम बॅक्टेरिया आर युजफुल. काही बॅक्टेरिया आपल्याला उपयोगी असतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाई विच हेल्प्स इन कर्लिंग ऑफ मिल्क. दुधाचं दही होतं आपल्याला हे माहिती आहे. मग ती प्रोसिजर घडवून आणण्यासाठी कुठल्या बॅक्टेरिया उपयोगी असतात, तर लॅक्टोबॅसिलाई हेल्प इन कर्लिंग ऑफ मिल्क. Later on azotobacter. This bacteria helps in fixation of nitrogen. या बॅक्टेरिया आपल्याला कशासाठी उपयोगी पडतात, तर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजे जनरली दे आर हेल्पफुल इन द प्लांट्स.
या ॲझॅटोबॅक्टर जे आहे ते जनरली प्लांटमध्ये नायट्रोजन फिक्स करण्यासाठी वापरल्या जातात. लॅटर ऑन स्ट्रेप्टोमायसिस दे हेल्पफुल इन अँटीबायोटिक प्रोडक्शन. प्रतिजैवक, अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैवके तयार करण्यासाठी या स्ट्रेप्टोमायसिस बॅक्टेरियाचा यूज केला जातो. दॅट मीन्स दीज आर द सम युजफुल बॅक्टेरिया. व्हाईल सम आर हार्मफुल बॅक्टेरिया. तर काही बॅक्टेरिया कसे असतात, हार्मफुल असतात, हानिकारक असतात, उपद्रवी असतात. दे कॉजेस सम डिसीजेस लाईक टायफॉइड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस, टिटॅनस इन ह्युमन बीइंग. आता टिटॅनस म्हणजे आपण काय म्हणतो, धनुर्वात म्हणतो बा. ट्युबरक्युलोसिस, कॉलरा, टायफॉइड, these diseases occur in the human being by this harmful bacteria. These are the some useful and harmful bacteria. याच्यावरती प्रश्न तुमच्या एक्सरसाइज मध्ये विचारलेला आहे. and this is the filament of cyanobacteria. These are the some characteristic or silent features of kingdom Monera. त्याच्यानंतर एक छोटासा पॉइंट आहे पा, मायकोप्लाझम. मायकोप्लाझम म्हणजे काय, तर मायकोप्लाझम दीज आर अगेन स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. बॅक्टेरिया सारखेच हे स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. मायकोप्लाझ्मा. सेल वॉल इज अब्सेंट इन दॅट मायकोप्लाझ्मा. सेल वॉल त्यांच्यामध्ये नसते. जसं आपण बॅक्टेरिया पाहिला, आता बॅक्टेरियाला सेल वॉल असते. कशाची, तर पेप्टिडोग्लायकॅनची. परंतु मायकोप्लाझ्मामध्ये सेल वॉल नसते. सेल वॉल इज अब्सेंट. पॅथोजेनिक. पॅथोजेनिक मीन्स दे कॉजेस द डिसीजेस. हानिकारक किंवा रोगकारक असतात. या मायकोप्लाझ्मामुळे काय होतं, डिसीज म्हणजे रोग निर्माण करणारे आहेत. इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये हे मायकोप्लाझ्मा काय करतात, रोग निर्माण करतात. दे कॅन सर्वाईव्ह विदाउट ऑक्सिजन. सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहू शकतात. विदाउट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन शिवाय या मायकोप्लाझ्मा राहू शकतात. म्हणजेच त्याला आपण अनेरोबिक असं पण म्हणू शकतो. दीज आर द सम पॉइंट्स रिलेटेड टू मायकोप्लाझ्मा. एवढंच तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे मायकोप्लाझ्मा बद्दल. थँक्यू.